नमस्कार, मी वैदेही. मावलस सफायर मीडियातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत मीरा भाईंदर इथे. आज आम्ही सौ भावना भोईर मॅम, ज्या माजी नगरसेविका आहेत आणि शिवसेना शिंदे गटच्या लोकप्रिय उमेदवार आहेत, त्यांची आपण खास मुलाखत घेऊया. तुम्हाला खरं तर उमेदवार होण्याचा फार अनुभव आहे आणि हे तिसऱ्यांदा तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, तर त्याच्याबद्दल काही सांगाल? बघा, मला ऍक्च्युली उमेदवार म्हणून मी मानतच नाही स्वतःला, बिकॉज जे इथे प्रेम मिळतं मला लोकांचं, कारण त्यांना मी त्यांच्यामधलीच वाटते, मी त्यांच्या घरातलीच आहे असं समजूनच लोक माझ्या बरोबर असतात. आताही तुम्ही बघालच जशा बायका म्हणजे त्यांचा जो रिस्पॉन्स आहे आमच्यावरती, कारण का आम्ही वेळोवेळी कोणालाही कसली समस्या असली ते आम्ही जातो त्यांच्या समोर आणि म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करतो. ज्या पण समस्या असतील, ज्या पण डिफिकल्टीज असतील त्या आम्ही सोडवतो. आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण ह्या योजनेला फारच छान प्रतिसाद मिळाला आहे. त्या संदर्भात तुमचे काय दृष्टिकोन आहेत? जे आमच्या आधी एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री होते आणि आता डेप्युटी सीएम आहेत, त्यांनी ही जी योजना आणली लाडकी बहीण योजना, त्याचा प्रतिसाद आमच्याकडे भरपूर मिळाला आणि खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू ना, आधी आमच्या एरियामध्ये जास्त बचत गट नव्हते, पण त्यांच्या ज्या या योजना आल्या, ज्या सरनाईक साहेबांनी आम्हाला जो सपोर्ट केला, त्या अनुषंगाने आम्ही खूप इथे बचत गट ओपन झालेत आता आणि महिला खूप त्याचा फायदा घेत आहेत. तर त्यांना म्हणजे असं काही समस्या तर आता तरी वाटत नाही आहेत, पण अजून त्याच्यामध्ये काय आम्हाला ऍड करता येईल ते आम्ही वेळोवेळी सरनाईक साहेबांना पण सुचवू. मग ते आमचा म्हणजे मेसेज आहेतच शिंदे साहेबांपर्यंत फॉलोअप करतील अशी मी आशा करते. आपल्याला असंही जाणून घेण्यात आलं आहे की सध्याच्या परिस्थितीत खरं तर सुरक्षा महिलांसाठी हा खूप मोठा मुद्दा झाला आहे. आपण किडनॅपिंगचे खूप सारे असे बातम्या ऐकल्या आहेत, तर त्या संदर्भात तुमच्या काय योजना असतील, तुमचे काय उपक्रम असतील मीरा भाईंदरच्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी? बघा, आता ऍक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी आजच्या ह्याच्यामध्ये खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि क्राईम्स होत आहेत, आपण वेळोवेळी म्हणजे ऐकवतच असतो. आता आमच्या इथे म्हणजे माझ्या वॉर्डच्या इकडे आता पोलीस आयुक्तालय झालंय, तर मला असं वाटतं की म्हणजे एक बोलतात ना, एक वॉर्डच्या बाउंड्रीवरती एक चौकी असायला हवी, म्हणजे जिथे आपण कधी म्हणजे एक फोन नंबर अवेलेबल असायला पाहिजे की जेणेकरून आपण कधी कुठे क्राईम होत असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकू. तर आम्ही ही बात सुद्धा आम्ही सरनाईक साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत की त्यांनी असं महिलांच्या सुरक्षतेसाठी असे काहीतरी उपक्रम लाभावेत, जसे सीसीटीव्ही झाले. सीसीटीव्ही तर बऱ्याचपैकी म्हणजे अर्ध्यातले अर्ध्याच्या चालत पण नाहीये, तर ते कसे आपल्याला व्यवस्थित डेव्हलप करता येतील. आणि साहेबांच्या मार्फत म्हणजे आम्ही असा एक हेल्पलाईन नंबर आपण हे देऊ शकतो का, जसं आपल्या मीरा भाईंदरमध्ये, जेणेकरून आपण पटकन पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत. तर हे आम्ही करायचा प्रयत्न करू. खरं तर मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांचे संदेश किंवा जे त्यांचे कंप्लेंट्स आहेत त्या कशा ऐकल्या जातील आणि तुमचा काय संदेश आहे येणाऱ्या BMC इलेक्शन्ससाठी? बघा, आता जे पण नागरिकांच्या समस्या असतील त्यांना मी तर एवढंच सांगेन, शाखा आमच्या ओपन असतात 24 तास आणि सरनाईक साहेबांचं कार्यालय आहे जे, ते कधीही तुम्ही जा, ते ओपनच असतं. तर तिकडे बऱ्याचशा समस्या सोडवल्या जातात, पण प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही शाखेमार्फत सोडवतो. मी युथला स्पेशली आव्हान करते की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात खाली उतरा, निवडणुकीमध्ये सहभाग घ्या आणि राईट पर्सनला तुम्ही इलेक्ट करून द्या की जे BMC मध्ये जाऊन तुमचे प्रश्न सोडवतील आणि युथ लोकांना कामाची संधी देता येईल आम्हाला, असं काहीतरी आम्ही करू शकू. हे मी प्राधान्याने त्याच्यामध्ये लक्ष घालेन आणि सरनाईक साहेबां थ्रू आम्ही काहीतरी ह्याच्यावरती मार्ग काढू.